नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 29 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो 300 ते 350 पर्यंत होती। आवक खूप कमी होती। आज शनिवार आहे, हप्त्याचा शेवटचा दिवस आहे आणि बघू काय बाजार भाव निघतो। व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये आपण दररोज उन्हाळ कांद्याचा आणि लाल कांद्याचा व्हिडिओ सेपरेट टाकणार आहे, पण मग आज एकत्र बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे। पहिले लाल कांद्याचा आहे, त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचा बाजारभाव आहे एकाच व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सोमवारपासून तुम्हाला दोन व्हिडिओ बघायला मिळतील। सोमवारपासून तुम्हाला 2 व्हिडिओ भेटतील आणि आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या म्हणजे ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्ड टिकात सगळ्यांचा बाजारभाव सांगेले। सरासरी हायस्ट लोएस्ट लाल कांद्यामध्ये आणि सरासरी हायस्ट लोएस्ट उन्हाळ कांद्यामध्ये काय निघालं व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय अंतर राहतो दोघांमध्ये सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चला भाऊ मित्रांनो, लालच्या लाईनला आलो आपण आणि पहिलंच नग बघतोय। बघू शकतो किती गेला? 1600 रुपये जायले। 1600 रुपये 1600 रुपये। कुठला आहे कांदा? वडंगली। बरं, वडंगलीचा कांदा कोणतं बियाणं होतं याचं? शेतकरी तिकडे गेले। बरं ठीक आहे। आणि हे कांदा कोणाचा हो? बारीक गोल्टी किती गेली? 1100 रुपये गोल्टी जायली। बारीक गोल्टी 1100 रुपीज। कुठले आपण? चिंचोले। बरं ठीक, 1100 रुपये चिंचोले ना। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं पुढं बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज आहे कांद्याला। किती गेलं? 2400 गेलेला आहे। 2400 रुपये बघू शकतो तुम्ही। 2400 रुपये 2400 रुपीज सारंगखेडा ना। कोणतं बियाणं होतं याचं? बरं फुले समर्थ। हां, आणि म्हणजे कधी काढलेला आहे कांदा? कांदे 50 क्विंटल काढले। 50 क्विंटल। किती दिवस झाले कांदा काढून? 7-8 दिवस झाले का? बरं ठीक। पहिली स्ट्रीप आहे का? हो, पहिली स्ट्रीप आहे। बरं ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 55 ते 60 साईज आहे कांद्याला। ठीक, पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1625 जाईल। 1625 रुपीज। कुठला आहे कांदा? पाटोदा। कोणतं बियाणं होते? अच्छा ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेला काका? हा 1300 रुपये जायले। 1300 रुपीज। बघ शकतो कुठला आहे कांदा? किधर काय कांदा? साक्री तालुका। ठीक आहे। पुढं बघू काय गेलं? किती गेलं? हे 800 रुपये जायले, हे 1000 रुपये जायले। बर, नंदुरबारचा कांदा आहे। 800 रुपये 800 रुपीज आणि 1000 रुपये जायले। नंदुरबारचा कांदा आहे। बरं, कोणतं बियाणं होतं? दोघांचं वेगळं होतं का? बियाणं दोघांचं वेगळं होतं? हा, हे बळीराजाचं बळीराजाचं बियाणं आहे आणि तो गावठी बिवार आहे। अच्छा ठीक। पुढं बघू व्हिडिओ बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 1600 रुपये 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे। 1600 रुपये झाले। 1600 रुपीज। 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे। बरं, कोणतं बियाणं आहे दादाचं? बरं ठीक। किती ट्रिप आहे? तिसरी ट्रिप आहे। 2 कसे गेले बाजारभाव? बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलो? काय गेलं दादा? 1200 रुपये 1200 रुपीज। 1200 रुपये। कुठला आहे कांदा? चिपलीपाडा। कोणतं बियाणं होतं त्याचं? येल्लोरा। 1200 रुपये। बरं ठीक आहे। किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 45 ते 50 साईज आहे। किती गेलं? 1600। बरं 1600 1600। कुठला आहे कांदा? नंदुरबार 1600 रुपीज। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1151 1151 रुपीज। निजामपूरचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं?
बियाणं घरगुती घरगुती बियाणे बरं निजामपूर. किती दिवस झाले कांदा काढून? 3 दिवस. 3 दिवस झाले ना. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1200 रुपये 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? दुसाने. कोणतं बियाणं होतं त्याचं? काय घरगुती किती दिवस झाले कांदा काढून? 15 दिवस 15 दिवस झाले. पहिली स्ट्रीप आहे का? पहिली स्ट्रीप. बरं ठीक आहे. दुसाने. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. गोल्टा आहे. मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेलं? 1500. 1500 रुपये 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठला आहे कांदा? नागगिरी. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? राधिकाचं. राधिकाचं बियाणं आहे. बरं ठीक. किती दिवस झाले कांदा काढून? कांदा काढून 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. बरं पहिली स्ट्रीप आहे का? लय 4 ट्रिप झाले. किती किती गेले? 2700 गेलेले, 1600, 1800 गेलेले असं आणि पहिल्या दिवशी 3100 गेलेले. 3100 पहिला दिवस होता. आज 4था दिवस आहे. साईज काय होती ती? 3100 सेमच होती, गोल्टाच होता. गोल्टाच होता ना. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1180 जायले 1180 रुपीज. कुठले आपण? कार्टेक साक्री तालुका. ठीक. पहिली स्ट्रीप आहे का? बरं ठीक. कोणतं बियाणं होतं याचं? दिव्याचं बियाणं आहे. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1500 रुपये 1500 रुपये 1500 रुपये. कुठला आहे कांदा? चिपलीपाडा. आणि किती दिवस झाले कांदा काढून? 4-5 दिवस झाले. बरं ठीक आहे. आणि पहिली ट्रिप आहे का? बरं ठीक. काय गेलो? 1300 रुपये 1300 रुपये 1300 रुपये. कुठला आहे कांदा? डवळी वेल साखरी. बरं तर शेवटचा नग बघतो आपण लाईनीचं. बघ सगळं. किती गेलंय? 1600 रुपये. बरं पहिली स्ट्रीप आहे का? 1600 रुपये 1600 रुपये. 3 बिघ्यातले कांदे. बरं बघ शकतो. किती क्विंटल माल असला? 12 क्विंटल माल आहे 3 बिघ्यात फक्त. नुकसान भरपूर आहे, भाव कमी आहे. बरं कोणतं बियाणं होतं याचं? साधं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. मित्रांनो पहिली लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 914 रुपये 914 रुपीज 914 रुपये. कुठला आहे कांदा? तारू खेडलेचा कांदा आहे. 914 रुपये. कोणतं बियाणं होतं याचं? समर्थाचं बियाणं आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? एकच गाठ राहील. बरं काय गेलं? 1326 जायले 1326 रुपीज 1326 रुपये. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1326. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक ठीक. किती कांदा बाकी अजून? संपला ना. शेवट गाडी होती. बरं ठीक. पुढं बघू. बघ शकून गोल्टा आहे. किती गेला गोल्टा? 814 रुपये 814 रुपीज 814. कुठला आहे गोल्टा? कोराट्याचा ना. बरं ठीक आहे. कोराटे. इंदोरी तालुका. किती बाकी माल तिथं? मला अजून आहे ना 2 गाड्या आहे अशा. 2 गाड्या आहे ना. ठीक. पुढं बघू. हे किती गेलं कॅरेट मधलं? किती गेलंय कॅरेट मध्ये? कॅरेटवाला गेलं 500. 501 रुपये जायले 501 रुपीज. बघ 501 रुपये. आणि एक हात किती गेली? 201 रुपये. ठीक आहे. बघ 551 आणि 201 201 रुपीज 551 रुपीज. बरं ठीक आहे. पुढं बघू. बघ तुम्ही खात आहे. किती गेली? 211 रुपये खात जाईल 211 रुपीज. कुठली खात? पिंपळगाव. बरं पुढं बघू. बघ तुम्ही क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. किती गेला? 801 रुपये 821 रुपये जायले 821 रुपीज. कुठले आपण?
अच्छा कामसवाडी बर. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं बर. पुढं बघू काय भाव गेलं? 825 रुपये जायले बघू शकतो. 825 825 रुपये. कुठला आहे कांदा? रुईचा कांदा आहे बर. किती बाकी आहे अजून कांदा? 4 टक्के बर. बघू शकतो क्वालिटी कांद्याची मिक्स साईज आहे. किती गेला? 767 767 रुपीज. कुठले आपण? रोहितचे ना बरं. किती कांदा बाकी अजून? शेवटची गाडी ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? किती गेलं? 951 951 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती बाकी कांदा अजून? हां एक गाडी राहिली. कुठला आहे कांदा? चांदूर ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1380 रुपये 1380 रुपीज. 1380 रुपये. कुठला आहे कांदा? उद्दाटी. कोणतं बियाणं होतं? बरं प्रसादचं बियाणं आहे. 55-60 साईज आहे कांद्याला बरं. किती शिल्लक आहे दादा अजून? एक बाकी बरं ठीक. किती गेली गाडी? का हो किती गेली? किती गेली? 940 रुपये जायले. 940 रुपये. कुठला आहे कांदा? हिंगणवेडा ठीक. बघू शकतो काय गेलं दादा? 1400 रुपये जाईल. 1400 रुपये. मीडियम साईज कांदा आहे. 50 ते 55 साईज आहे कांदा. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काल किती गेलं होतं दादा? हा 1500 परवाच्या दिवशी बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1480. कुठला आहे कांदा? खानगाव थडी. कोणतं बियाणं होतं? येलोरचं बियाणं आहे. खानगाव थडी कांदा आहे. 1480 रुपये जाईल बरं. किती शिल्लक आहे कांदा? शेवटची गाडी बरं ठीक. पुढं बघू किती गेलं? 1052 रुपीज. कुठले आपण? कामसवाडी बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. 1500 रुपये पूर्ण बरं. पूर्ण पण बरं 1500 रुपीज. कुठले आपण? येवला मुखेड बरं. किती कांदा आहे बाकी अजून? 4 गाड्या भरतील. कोणतं बियाणं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे ना ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. किती किलो? 1251 जायले. 1251 रुपये. 1251. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. कोणतं बियाणं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1452 1452 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडी. कोणतं बियाणं होतं बरं शेतकरी नाही का? पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. किती गेलो? 1360 रुपये जायले. 1360 रुपीज. रामाचे पिंपळस ना. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 5 ट्रॅक्टर आहे ना बरं. किती गेलं? 800 रुपये. काल किती जायला होतं? काल का परवा? 860 गेलं बरं. आज 800 रुपये जायले. 860 रुपीज. 860 रुपये बरं. कुठले आपण? बरं. काय भाव गेला दादा? 900 रुपये 900 रुपीज. कुठले आपण? तारू खेडली बरं. काय गेलं? 890 790 बरं. 790 जायले. 790 रुपये. 790. कुठले दादा? तारू खेडले बरं ठीक आहे. आणि किती कांदा शिल्लक? 2 गाड्या आहे ना बरं. पुढे बघू